नमस्कार मित्रांनो. तर तुम्हाला मित्रांनो आपल्या या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा, अगदी मनापासून शुभेच्छा. खरं तर सर्वजण एकमेकांना शुभेच्छा देत असतात. फेसबुक व्हॉट्सअपवरून तर अगदी मॅसेजचा वर्षाव होतोय. अगदी गच्च भरून जातात हे आपले फेसबुक व्हॉट्सअप. पण मित्रांनो मला एक सांगा, यातल्या किती जणांना आपल्या देशाबद्दल प्रेम आहे किंवा आस्था आहे? तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न विचारलाय. आम्हाला सर्वांनाच देशाविषयी प्रेम आहे. आम्ही सर्वच जण झेंडावंदन करायला जातो, सर्वच आमचा झेंडा घेऊन आम्ही मिरवतो, सर्वच जण आम्ही देशभक्तीपर गाणी गातो, सर्वच जण आम्ही मोठमोठाले भाषणं देतो. मग अजून काय हवं आहे? तर मित्रांनो खरंच एवढ्यापुरतीच आपली देशभक्ती मर्यादित आहे का? यालाच आपण देशभक्ती म्हणतो का? ध्वजारोहण फक्त हुतात्म्यांना स्मरण करण्यासाठीच आपण करतो का? की त्यांच्यापासून आपण काही प्रेरणा घेऊन आपल्या देशाला सतावणाऱ्या प्रश्नांवरती आपण आवाज उठवणार आहोत? मित्रांनो एक दोन उदाहरणं मला फक्त या इथे द्यायचे. एक पहिलं उदाहरण म्हणजे मी जो व्हिडिओ बनवला होता तो क्लीन इंडियावाला, जो ट्रेनमध्ये मी बनवला होता. जी शिक्षित मंडळी वाटत होती, ती मंडळी ट्रेनमधून तो कचरा बाहेर फेकताना मला दिसत होती. तर त्यांना मी थांबवलं ते करण्यापासून आणि त्याचा एक छोटासा व्हिडिओ बनवला आणि तो लोकांना आवडला आणि त्यांनी शेअर केला. पण अक्षरशः ह्या गोष्टी काही बोटावर मोजणे इतपतच लोक करतात. बाकीशी लोकांना ते दिसतं करताना, पण ते आवाज उठवत नाहीत किंवा त्या लोकांना अडवत नाहीत अशा गोष्टी करण्यापासून. तर मित्रांनो पहिली गोष्ट, तुम्ही अशा लोकांना अडवलं पाहिजे आणि जाब विचारला पाहिजे की तुम्ही ह्या अशा गोष्टी घरात करू शकता का, ज्या तुम्ही या इथे करताय. सो भारत देश हा तुमचा घर नाही आहे का? देशाला तुम्ही आपलं घर मानत नाही आहेत का? तर अशा प्रकारचे प्रश्न आणि अशा प्रकारचे जाब तुम्ही त्यांना नक्की विचारले पाहिजेत. मित्रांनो तो व्हिडिओ तुम्ही या इथे बघा, मी दाखवेन. दुसरी गोष्ट मित्रांनो, आपल्या देशामध्ये स्त्रीला जे महत्त्व दिलं पाहिजे ते अजूनही नाही मिळत आहे. पूर्वीच्या काळापासूनच हा प्रश्न आहे आणि अजूनही तो प्रश्न आहेच. तर मित्रांनो एक बँगलोरमधली तीच एक घटना, ज्या घटनेवरती अख्खा देश उफाळून आला होता. एक तर ग्रुप मॉलेस्टेशन एक झालं होतं आणि एक दुसरी घटना, जी एक तरुणी रात्री कामावरून घरी परतत असताना रस्त्यामध्ये दोन तरुणांनी तिला अडवलं आणि तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. आणि तिथे काही लोक ती गोष्ट बघत होती घडत असताना. तर मित्रांनो ही किती घृणास्पद आणि किती दयनीय अवस्था आहे. तर मित्रांनो ह्या गोष्टी इतक्या इम्पॉर्टंट आहेत तेवढ्याच जेवढ्या आपल्या स्वातंत्र्य काळात स्वातंत्र्य सेनानी केल्या होत्या. मित्रांनो देश स्वातंत्र्य होऊन खूप वर्ष झालेत, पण आपल्या स्त्रीला खरंच स्वातंत्र्य मिळालंय का? स्त्री अजून स्वतंत्रपणे आपल्या समाजात वावरू शकते का? हे प्रश्न अजूनही आहेत. तर मित्रांनो मला अजून एक गोष्ट अशी बोलायची की स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे इंग्रजांच्या राजवटीच्या आधीच्या काळात सुद्धा आपला देश हा स्वतंत्र नव्हता. म्हणजे मोगलांनी त्याच्यावरती राज्य केलं होतं आणि मोगलांची जी राजवट होती त्यामध्ये आपल्या जनतेला कितीतरी हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या होत्या. तर मित्रांनो त्यावेळी आपल्या शिवाजी महाराजांनी त्या मोगलांकडून आपलं स्वातंत्र्य मिळवून दिलं होतं आणि त्या स्वातंत्र्य युद्धामध्ये आपल्या गडकिल्ल्यांनी खूप मोठं योगदान दिलं होतं. पण मित्रांनो सध्या आपल्या गडकिल्ल्यांची जी अवस्था आहे ती खरंच खूप दयनीय आहे. नुकताच एक मी आता व्हिडिओ पण बघत होतो, त्या गडकिल्ल्यांवरती दारूच्या पार्ट्या होतात आहे. मी कालच एक व्हिडिओ शेअर केलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. त्या व्हिडिओमध्ये लोक गडांवरती अक्षरशः हुक्का, दारू, सिगरेट ह्या सगळ्या गोष्टी करताना रंगे हात पकडले गेलेले. पण आता यावरती मीडिया काय ॲक्शन घेते, यावरती सरकार काय ॲक्शन घेते हे पण बघण्यासारखंच आहे. माहीत नाही काय करू शकतात ते. आणि हो सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपला राष्ट्रध्वज याचा कुठेही आणि कसाही अवमान होता कामा नये याची काळजी सर्वांनी घ्यावी. कारण की कार्यक्रम झाल्यानंतर सर्वजण जो काही झेंडा आपण घेतलेला आहे तो इतरत्र टाकून देतो. तो एक अवमान आहे मित्रांनो. आणि जर तुम्हाला टाकूनच द्यायचा आहे तर तुम्ही घेता कशाला? तुमची खरंच ती लायकी नाही झेंडा हातात घ्यायची मित्रांनो. तर हीच एक गोष्ट आहे. यासाठी आपल्या केंद्रीय गृह मंत्रालयाने काही संहिता निर्माण केलेल्या आहेत. त्याच्यासाठीचे काही नियम आहेत, ते नियम मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे मित्रांनो. तर तुमच्याकडे जो ध्वज आहे तो जर तुम्हाला नष्ट करायचा असेल तर त्यासाठीचे काही नियम आहेत. तर तो ध्वज तुम्ही अग्नीला समर्पित करू शकता, पण तेही करत असताना तुम्हाला काही नियम पाळावे लागतात. ध्वज तुम्ही अग्नीला समर्पित करत असताना त्याला व्यवस्थित घडी घालून फोल्ड करून
खालच्या साईडून त्याला फोल्ड करावं लागतं आणि मग त्याला अग्नीच्या स्वाधीन करावं लागतं. अग्नीच्या स्वाधीन केल्यानंतर ना त्याला एक सॅल्यूट, आपल्याला एक रिस्पेक्ट द्यावा लागतो त्या ध्वजाला, एक मानवंदना द्यावी लागते. तर मित्रांनो, ध्वजाचा अवमान कसा होतो हेही तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. एकतर तो ध्वज तुम्ही असा इतरत्र कुठेही टाकून दिला तर तोही एक अवमान आहे. त्या ध्वजावरती तुम्ही जर काही लिहिलं तोही अवमान आहे. त्या ध्वजाला तुम्ही फाडलं तोही अवमान आहे. तो ध्वज जर तुम्ही, आता बरेचसे जण आपण बघतो की प्लास्टिकचे कागद वापरून ते ध्वज बनवले गेलेले आहेत. ते ध्वज वापरण्यात योग्य नाही आहेत किंवा त्या आपल्या केंद्र सरकारच्या संहितेमध्ये बसत नाहीत. तर मित्रांनो, ह्या गोष्टीही लक्षात घ्या. तुम्ही ते ध्वज त्यांच्याकडून घेऊ नका, ते ध्वज योग्य नाही आहेत. ध्वज हा कापडीच असला पाहिजे, हे एक नियमावली आहे. तर ह्या गोष्टी सगळ्यांनी लक्षात घ्या. तर मित्रांनो, एवढंच बोलेन मी, जास्त काय बोलणार नाही, तुमचा टाईम घेणार नाही. बस तुम्हाला पुन्हा एकदा आपल्या या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.